नमस्कार मित्रांनो. तर आपण आज चाललोय काहीतरी आणायला. खरं ते आपल्या घरासाठी नाही, जिथं मी आत्ता काम करतोय त्या मालकांच्या घरासाठी पाहिजे आहे ते. तर आपल्याला थोडा वेळ थांबायला लागणार की काय आणायला चाललोय ते आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार. सरळ मग पंचगंगाच्या रोडनं सरळच विनस कॉर्नर आणि इथं तुम्हाला आपली कोल्हापूरची मसानभूमी दिसणार आहे. असं म्हणतात की सगळीकडनं जाऊन या, खरं मारायला कोल्हापुरात या. कारण इथं बिना पेटवता तुम्ही एकदम कापरावर जळून जात आहे. आणि ही बघा पंचगंगा नदी, म्हणजे हिच्यावर आपण सगळं कोल्हापूर आपलं जीवन सगळं हिच्यावर आहे. कारण इथनं आपल्याला पाणीचं सगळं मिळते. हे पंचगंगेचा पूल नवीन झालेला, ह्याच्यात जरासं पंचगंगेच्या फुलाच्यापासून थोडं म्हणजे संपला पूल की नाही, इथे खेकडा मासे तुम्हाला खायला मिळणार. खेकडा असला असतात की नाही, म्हणजे ताजे जिवंतच असतात मासे खेकडे. इथं तुम्हाला सगळं ताजं खायला मिळणार. आता आपण वडिंग्याच्या रोडनं सरळ चालले, कारण आपल्याला जे मिळणार आहे ना ते ह्याच रोडला आहे. आता एवढं सस्पेन्स मी हे करणार नाही, खरं तुम्हाला पुढं दिसणारच आहे कशाला आपण का आणि का चालले. तर इथं काही मोठी झाडं आहेत, त्याच्या पारंब्यानं की नाही इथं कमानी तयार झाल्यात. असं तुम्हाला वाटणार की आम्ही कमानीच्या आतनंच चाललो आहे रस्त्याच्या. त्या कशामुळे झाल्यात की मोठ्या गाड्या येतात ना, त्यांचे हूड त्याला लागून ते बरोबर असं कमानी येऊन झाले. सगळं हिरवंगार दिसणार तुम्हाला कोल्हापुराच्या साईडनं. आणि इथं फुलाच्या पलीकडे गेलं की नाही सगळे हॉटेल आहेत, त्याच्यामुळं इथं जेवणाला बी काय आपल्याला कमी नाही. त्याच्यामुळं सगळ्यात भारी कोल्हापुरी म्हणतात की नाही ते तांबड्या पांढऱ्या रस्त्यासाठी इथं पूर्ण हॉटेल आहेत आपल्याला. आणि हे हिरवंगार एवढं झालं की नाही, हो का, कसं झाले जसं की कुठल्या तर फॉरेन कंट्रीमध्ये आलो आहे का काय असं वाटते. या असं रस्त्यावर त्यांनी मांडलेलं आहे, कोणाला विकायचं आहे. इथं काय पाहिजे ते आपल्याला खपते, कारण कोल्हापुरात घेणारी बी भरपूर आहेत आणि देणारी बरं. आपण घ्यायला आलेलो आहे म्हणजे तुळशीचा कट्टा. आता हा तुळशीचा कट्टा 2.5 फुटाचा आहे, तो आपल्याला सांगितला 8,000 रुपयाला. आणि जरासा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे तो 3 फुटाचा, तो सांगितला 13,000 रुपयाला. त्यांना बोलवून आपण विचारलं कितीला देणार काय देणार, तर त्यांचं म्हणणं आहे की 2.5 फुटाचा कट्टा आहे ना, तो आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त 6,500-7,000पर्यंत देऊ शकते. जसं डिझाईन असेल तसं कट्ट्याची प्राईज वाढते. तुमच्याकडे कसं आहे, कितीला मिळतो आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पण मग आम्ही 13,000चा त्याला मागितला 9,000पर्यंत. कारण त्यानं काय नाही म्हणला, मला परवडत नाही. आणि कलाकारांची कला आपल्याला हे करायला पाहिजे. दगडात एवढं चांगलं मस्तपैकी कोरून दिलं, त्यामुळं आम्ही परवडेल असं आम्हाला परवडेल त्यांना परवडेल असं झालं नाही, म्हणून आम्ही तेवढं पुढं जाऊन बघूया म्हणलं. आता पहिल्याच दुकानात आलेलो आहे मी आणि आता चालू आहे दुसऱ्या दुकानाकडे. बघूया तिथं कसं आहे. मग आम्ही 2-3 जागी विचारणार आहे आणि मगच घेणार आहे. मग आता आम्ही इथं बघितला, मग इथं सरांना आवडला आणि त्याच्यामुळं आम्ही लहान 2.5 फुटाचा आम्ही 6,500 रुपयाला दादाने आम्हाला दिला. त्याच्यामुळं साहेब म्हणले इथंच घेऊया महेश, हा भारी आहे. तर तुमच्या इथं कितीला कट्टा आहे, 2.5 फुटाचा आणि 3 फुटाचा आहे, मला तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून. आणि आम्हाला 2.5 फुटाचा कट्टा 6,500 रुपयाला मिळाला. हा कट्टा घेतला आम्ही. तर तुम्हाला घ्यायचा असला तर वडिंगीच्या रोडनं सरळ जायचं, कोल्हापुरात त्याला यायला लागते.